राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक. संजय राऊत, अनिल परबांसह इतर नेते राहणार उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा. नाशिकात भाजपनंतर शिवसेना ॲक्शन मोडवर. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. ठाण्यामध्ये महायुती विरोधात मविया मनसे एकत्र आल्याच्या चर्चा. आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव काँग्रेस नेते उपस्थित. भाजपा शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचे विधान. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये लावून तिकडे जाऊन लावा. नितेश राणे यांचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. पुण्यातील लोहगाव परिसरातील घटना. मनसे नेते मराठवाड्याचा दौरा करणार. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण मराठवाड्यात जाणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार. नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना, प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकाप नेते जयंत पाटील यांची मागणी. जळगावच्या कुसुंबा गावात अंधाधुंद गोळीबार आणि दगडफेक. 8 ते 10 जणांनी एका कुटुंबियांवर हल्ला केल्याची माहिती. परिसरात भीतीचं वातावरण. मनपा रुग्णालयात तरुणांचा गोंधळ. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून अर्वाच्य शिवीगाळ. मुंबऱ्यातील हकीम अजमल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूत कफ सिरपवर बंदी. कफ सिरप संदर्भात नागपुरात प्रशासन अलर्ट मोडवर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. धाराशिवच्या भूमकळंबमध्ये मुसळधार पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. 7 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधारेचा अंदाज. गुहागरसह लाडघर समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग. पायलटचा दर्जा. राज्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांचा समावेश. ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ होणार. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वीज महागणार. मेट्रो बेस्ट रेल्वे एसटी मोनोचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणार. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण. अमेरिकी सैन्यात दाढी ठेवण्यावर बंदी. ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय. शीख आणि मुस्लिम सैनिकांमध्ये नाराजी. आणि नेपाळमध्ये ढगफुटी. भूस्खलनामुळे 22 जणांचा मृत्यू. विमानतळ, महामार्ग बंद. जनजीवन विस्कळीत.